नमस्कार. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज सोलार प्रणाली या विषयाचा अभ्यास करणार आहोत. माझी ओळख श्री रोहित रजनी उमेश ढगे, शिल्पनिदेशक CHB 20 तंत्री विभाग. आपला आजचा जो मुद्दा आहे सोलर पॅनल, यामध्ये सौर ऊर्जा म्हणजे काय. मुख्यतः ऊर्जेमध्ये साधारण दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला पारंपरिक ऊर्जा आणि दुसरा अपारंपरिक ऊर्जा. पारंपरिक ऊर्जेमध्ये थर्मल पॉवर, न्यूक्लिअर पॉवर आणि हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर असे तीन प्रकार पडतात. अपारंपरिक स्रोतांमध्ये हवा, सूर्य आणि त्याचबरोबर टायडल म्हणजे समुद्री लाटा यांचा वापर करून आपण विविध प्रकारच्या ऊर्जा निर्माण करू शकतो. सौर ऊर्जेबद्दल सांगायचं झालं तर सौर ऊर्जा ही नैसर्गिकरित्या उपलब्ध असून सूर्यापासून जी किरणं मिळतात त्या किरणांना एका बिंदूवरती एकत्रित करून त्यापासून ऊर्जा निर्माण केली जाते. त्या ऊर्जेचे रूपांतर हे सोलर पॅनलच्या मार्फत विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते. त्यास सोलर ऊर्जा असं म्हटलं जातं. सोलर पॅनलमध्ये जो मुख्य घटक वापरला जातो तो म्हणजे सिलिकॉन, जो सेमी कंडक्टर म्हणून काम करतो. त्याचबरोबर त्याला PV म्हणजे फोटोव्होल्टिक सेल असंही म्हटलं जातं. याच्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत सोलर पॅनलचे विविध भाग. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो सुरुवातीला ॲल्युमिनियम फ्रेम, म्हणजे ही जी आपल्याला आवरण दिसते त्याचा वापर यासाठी करतात की पॅनलचं जे काय नुकसान होऊ नये यासाठी या फ्रेमचा वापर केला जातो. टेम्पर्ड ग्लास, ज्या वेळेस पावसाच्या दिवसात वीज किंवा गारांचा पाऊस पडतो त्यावेळेस पॅनलला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी टेम्पर्ड ग्लास वापरली जाते. त्याच्यानंतर UVA, हे जे दोन UVA वर आणि खालच्या बाजूला बसवले याचा वापर यासाठी केला जातो की पॅनलचं आर्द्रतेपासून, धुळीपासून किंवा पाण्यापासून या सर्व गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी त्याला प्रोटेक्शन ग्लास टाईप त्याचं संरक्षण केलं जातं. सोलार सेल दिले जे आपल्याला फोटोव्होल्टिक सेल म्हणून काम करतात. बॅक शीट दिली, संपूर्ण पॅनलला सपोर्ट देण्यासाठी याचा वापर केला जातो. पॅनल कुठल्याही पद्धतीनं बेंड होऊ नये किंवा वाकडा होऊ नये यासाठी त्याचा वापर करतात. खालच्या बाजूला जंक्शन बॉक्स आहे, जो पॅनलवरती आपण सप्लाय DC विद्युत सप्लाय जो तयार करतोय त्या पॅनलवर तयार झालेला सप्लाय आपल्याला जंक्शन बॉक्स मधून आपल्याला आउटपुट स्वरूपात काढता येतो. या पद्धतीने याचे विविध भाग सोलर पॅनलवरती काम करत असतात. याच्यानंतर सोलर सेलचे प्रकार, यामध्ये 4 प्रकारचे मॉड्यूल आपल्याला दाखवलेले आहेत. सुरुवातीला आपण पाहू शकतो की फोटोव्होल्टिक सेल हा एक सेल जो स्वतंत्र सेल आहे. हा सेल अगदी तुमच्या छोट्या छोट्या घड्याळामध्ये, छोट्या छोट्या कॅल्क्युलेटर्समध्ये, छोट्या खेळण्यांमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे आकाश कंदील असतात किंवा जे सोलारवरती चालणारे जे दिवा असतात त्यामध्ये या मॉड्यूल सिस्टमचा वापर करतात. छोट्या स्वरूपात जर आपल्याला वीज निर्मिती करायची असेल तर कमी स्वरूपाचे पॅनल वापरून आपण वीज निर्मिती करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपले प्रोजेक्ट मोठे असतील तर ॲरे म्हणजे अनेक पॅनलची संख्या एकत्र करून आपल्याला त्या गोष्टी साध्य करता येतात. साधारण एक जो फोटोव्होल्टिक सेल आहे ज्याला आपण PV म्हणतो, हा 0.5 व्होल्ट DCची निर्मिती करतो. अनेक सेल एकत्र केल्यानंतर त्याचं मॉडेलमध्ये रूपांतर होतं. अनेक मॉडेल ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस पॅनलमध्ये निर्मिती केली जाते. आणि ज्यावेळेस अनेक पॅनल एखाद्या जास्त स्वरूपाच्या क्वांटिटीमध्ये एकत्र घेतले जातात त्यावेळेस त्याला ॲरे असं म्हटलं जातं. हे झाले सोलर सेलचे विविध प्रकार. आता सोलर सेल जोडवायच्या पद्धती, या पद्धतीमध्ये आपण सिरीज पॅरलल या गोष्टी प्रामुख्याने सुरुवातीपासून शिकत आलो आहोत. सोलर पॅनल इन पॅरलल, ज्या वेळेस आपल्याला व्होल्टेज स्थिर आणि करंट वाढवायची आवश्यकता असते त्यावेळेस आपण पॅरलल जोडणी विचारात घेतो. आपण या ठिकाणी पाहू शकतो 3 पॅनल दिलेत. प्रत्येक पॅनलचं व्होल्टेज हे 18/6 एम्पियर, म्हणजे प्रत्येक एक पॅनल हा 18 व्होल्ट आणि 6 एम्पियर व्होल्टेज आणि 6 एम्पियर करंट प्रोव्हाइड करतो. तर या साईडला आपण बघू शकतो ज्या वेळेस आपण पॅनलची जोडणी पॅरलल कंडिशन मध्ये करतो त्यावेळेस 18 पॅरलल जोडणी असल्यामुळे व्होल्टेज हे 18 स्थिर राहिले, परंतु 6×12 आणि 6×18 या ठिकाणी अँपिअरची व्हॅल्यू मात्र आपल्याला वाढवून दिसायला मिळते. त्याचबरोबर सोलर पॅनल सिरीज मध्ये जोडल्यानंतर सिरीज कनेक्शन आपण या अगोदर फर्स्ट इयरला करून झालेले. सिरीज कनेक्शन मध्ये सुद्धा जर आपण 3 पॅनल टाकले आणि त्याचा जर सिरीज जोडणी केली त्यामध्ये आपण निश्चित पाहू शकतो 18 व्होल्ट आणि 6 एम्पिअरचेच पॅनल आहेत. सिरीज जोडल्यामुळे व्होल्टेजची किंमत वाढते आणि करंटची किंमत ही मात्र स्थिर राहते. त्याच्यामध्ये 18×36 आणि 18×54 असं 54 व्होल्ट आणि 6 एम्पियर अमाऊंट आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. सोलर पॅनल जोडत असताना आपल्याला वापर कोणत्या पद्धतीमध्ये करायचा, आपल्याला व्होल्टेज वाढवून पाहिजे, आपल्याला करंटची मात्रा वाढवून पाहिजे,
त्यावरती आपण सोलरची पॅरलल जोडणी किंवा सिरीज जोडणी. सोलर पॅनलची माहिती पूर्ण झाल्यानंतर आपण सोलर पॅनलचे फायदे पाहणार आहोत. सोलर पॅनल ही एक अपारंपरिक ऊर्जा असल्यामुळे याचा निसर्गामध्ये अतिशय जास्त प्रमाणात ऊर्जा स्रोत आपल्याला मिळून जातो. सोलर पॅनल वरती तयार होणारी ऊर्जा ही वातावरणाशी निगडीत असून किंवा सूर्यापासून मिळणारी असून तिचा आपल्याला विश्वसनीय असा वापर ऊर्जेमध्ये करता येतो. सूर्यापासून मिळणारे किरण हे सातत्य असल्यामुळे ती ऊर्जा आपल्याला कायमस्वरूपी वापरता येते. सोलर पॅनलच्या प्रोजेक्टमध्ये त्याचं आयुष्यमान साधारण 25 वर्षापर्यंत टिकून राहते. सोलर पॅनलच्या देखभाल किंवा दुरुस्तीचा विचार केला तर तो खर्च अतिशय कमी प्रमाणात असतो, त्यामुळे ते वापरण्यास अतिशय सोपे जाते किंवा सोयीस्कर राहते. त्याचप्रमाणे सोलर पॅनलची ऊर्जा ही आपल्याला सातत्याने मिळावी किंवा चांगल्या पद्धतीची वीज निर्मिती व्हावी यासाठी आपल्याला पॅनलची निगा व देखभाल कशा पद्धतीने घ्यावी लागते. सोलर पॅनलवरती जी काही धूळ असेल, जे काही पार्टिकल्स असतील किंवा आर्द्रतेपासून होणारा जो काही परिणाम असेल तो जर आपण वेळच्या वेळी साफ केला तर आपल्याला सोलर पॅनलपासून मिळणारी ऊर्जा ही सातत्यानं आणि लॉंग ड्युरेशनसाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळवता येते. याचा वातावरणावरती कोणत्याही पद्धतीचा परिणाम होत नाही. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतो की वातावरणात हवेमुळे होणारे प्रदूषण किंवा पाण्यावाटे होणारे प्रदूषण, हे प्रदूषण सोलर पॅनलच्या अनुषंगाने कोणत्याही पद्धतीचे होत नाही. त्यामुळे सोलर एनर्जी ही चांगल्या पद्धतीची आणि उत्कृष्ट एनर्जी असं मानलं जातं. सोलर पॅनलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली. तर यापुढे आपण सोलर पॅनल विषयी जे ऑनग्रिड मेथड आहे त्या ऑनग्रिड मेथडचं किंवा ऑनग्रिड पद्धतीचं प्रात्यक्षिक आपण यापुढे पाहणार आहोत. ते आपण काही वेळात पाहूया. आपण आत्ताच काही वेळापूर्वी सोलर पॅनलची संपूर्ण माहिती घेतली आणि आपण आता प्रत्यक्षात सोलर पॅनलविषयी माहिती घेणार आहोत. सोलर पॅनलमध्ये आपण पाहिले की 4 मॉड्यूलमध्ये सोलर पॅनल डिझाईन झालेले असतात. तिथे या ठिकाणी आपण पाहू शकतो एक छोटा सेल बसवला आहे. अनेक सेल एकत्र करून एक मॉड्यूल तयार झाले आणि अनेक मॉड्यूल एकत्र करून एक पॅनलची निर्मिती झाली. परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर अनेकशे पॅनल या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्या पॅनलचं एकत्रीकरण केल्यामुळं याला सोलर ॲरे असं म्हटलं जातं. सोलर पॅनल बसवत असताना आपण जे विविध प्रकारचे भाग बघितले त्याच्यामध्ये सोलर पॅनलची ॲल्युमिनियम बॉडी असेल, त्याचं संरक्षण व्हावं यासाठी वरती टेम्पर्ड ग्लास बसवलेले आहे. त्याच्यानंतर UVA ग्लासेस त्याच्यामध्ये असतात जे धूळ, वारा आणि याच्यापासून संरक्षण करतात. त्याचबरोबर आतमध्ये सिलिकॉनची जी परत टाकली ज्याला आपण सिलिकॉन वेफर्स असं म्हणतो त्या पण त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सोलर बसवत असताना जे काही ब्रॅकेट बसवले त्या सोलरला हे मिड ब्रॅकेट आणि या बाजूला आपण पाहू शकतो की फ्रेम ब्रॅकेट असे 2 ब्रॅकेट बसवलेले असतात. सोलर पॅनल बसवले असताना यदा कदाचित जर वाऱ्याचं प्रमाण जास्त झालं तर त्या वाऱ्यापासून किंवा नैसर्गिक नुकसानीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी या ब्रॅकेटच्या माध्यमातून ते सोलर पॅनल पकडलेले असतात. या सोलर पॅनलवरती बसवण्यासाठी आपण ज्या ब्रॅकेटचा वापर करतो किंवा जे फ्रेमिंग आपण त्यासाठी करतो ते फ्रेमिंग आपण यापुढे बघूया. आता या ठिकाणी आपण बघतोय की सोलरला जे आपण मगाशी पाहिले की जंक्शन बॉक्स, या पद्धतीनं सोलरला जे जंक्शन बॉक्स असतात त्याच्यातून आपण प्लस किंवा मायनस असे वेगवेगळे सप्लाय काढू शकतो. त्याबरोबर सोलर पॅनलची इथं जी जोडणी ते आपण पाहू शकतो सिरीज पद्धतीने ही जोडणी झालेली आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी ह्या अतिशय हेवी स्ट्रक्चरचा या ठिकाणी वापर केलेला आहे की जेणेकरून या सगळ्या वातावरणाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हे पॅनल्स व्यवस्थितरित्या सुरक्षित राहण्यासाठी या पद्धतीचं आपण या ठिकाणी ब्रॅकेट पाहू शकतो. सोलर पॅनलविषयी अधिकची माहिती किंवा याच्या पुढची जी काही प्रोसेस आहे ते आपण काही वेळात आणखी बघूयात. कटकर हा जो आपण या ठिकाणी पाहत आहोत हा संपूर्ण सोलर प्रोजेक्ट हा 20 किलोवॅटचा असून हा जो पॅनल आहे हा पॅनल आपला वारी कंपनीचा आहे. 545 वॅट याचं रेटिंग आहे आणि हा साधारण 25 अँपिअरपर्यंत आपल्याला वीज निर्मिती करून देऊ शकतो. प्रत्येक पॅनल हा पर दिवसाला आपल्याला 4 किलोवॅट एवढी वीज निर्मिती करून देतो. या ठिकाणी आपण माझ्या डाव्या साईडला जर पाहिलं तर एक लाइटिंग अरेस्टरची या ठिकाणी आपण उभारणी केली आहे. या लाइटिंग अरेस्टरचा उपयोग अशासाठी आपण करतो की या प्रत्यक्षदर्शी या बिल्डिंगच्या आवारात कुठेही विजेचा काही वापर झाला किंवा वीज जर कोणत्याही एरियामध्ये पडण्याचा प्रयत्न झाला तर ती वीज ती प्रथमतः या लाइटिंग अरेस्टरवरती पडली जाते आणि लाइटिंग अरेस्टरमार्फत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो अर्थिंग वायरशी कनेक्ट केलेली जी जमिनीला ग्राउंड केली जाते. म्हणजे पॅनलवरती वीज पडल्यानंतर अतिरिक्त त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होऊन आपले जे पुढचे इन्व्हर्टरसारखे इक्विपमेंट असतील त्या इक्विपमेंटला कोणतीही इजा न पोचण्यासाठी ही विद्युत ऊर्जा किंवा विद्युत वीज डायरेक्ट लाइटिंग अरेस्टरवर येऊन ते डायरेक्ट जमिनीच्या संपर्कात आणून तिला त्या ठिकाणी नष्ट केली जाते. यापुढे आपण इन्व्हर्टरची माहिती घेऊयात. आपण सोलर पॅनलची संपूर्ण आपण इन्व्हर्टरची माहिती घेऊयात. आपण
सोलर पॅनलची संपूर्ण माहिती घेतली. आपण आता त्याच्या पुढच्या इन्स्टॉलेशनची माहिती घेणार आहोत. त्या ठिकाणी DCDB म्हणजे डायरेक्ट करंट डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सोलर पॅनलमध्ये जी DC ऊर्जा तयार होते ती आपण या DB पर्यंत आणतो. या DBच्या मार्फत आपण ती विद्युत ऊर्जा या ग्रोवॅट कंपनीचा जो आपल्या इकडे इन्व्हर्टर बसवलाय त्याला आणतो. त्याचं रेटिंग आपलं 20 किलोवॅट. त्याच्यामध्ये त्या DC विद्युत ऊर्जेचं रूपांतर हे AC मध्ये केलं जातं. या इन्व्हर्टर नंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत ACDB, ज्याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट डिस्ट्रीब्युशन बॉक्स असं याला म्हटलं जातं. आपल्याला जी विद्युत ऊर्जा वापरायची AC स्वरूपाची विद्युत ऊर्जा वापरायची असल्यामुळे आपल्याला ती AC मध्ये कन्वर्ट करायला लागते आणि त्याचं काम हे या इन्व्हर्टर मार्फत केलं जातं. या ACDB डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो काही कनेक्टर्स बसवले. जो 3 फेज आपल्याला मिळाला आहे त्या कनेक्टरच्या माध्यमातून आपण MCB ला घेतो. MCB च्या शेजारी एक SPD डिव्हाइस बसवला आहे. या SPD डिव्हाइसचं काम असं असतं, सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइस. अतिरिक्त व्होल्टेज ज्याला आपण स्पाइक व्होल्टेज म्हणतो, व्होल्टेज जंप म्हणतो आपण त्याला, तसा जर काही प्रकार झाला तर त्या जास्तीच्या व्होल्टेज पासून आपल्या पूर्ण सर्किटचं किंवा पूर्ण डिव्हाइसचं आपल्या त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळावं, त्याला सेफ्टी प्रिकॉशन मिळावं, त्यासाठी आपण हा SPD डिव्हाइस या ठिकाणी बसवलाय. त्याच्यानंतर हा सप्लाय आपण खाली जो युटिलिटी मीटर आहे त्या ठिकाणी नेलाय आणि त्याच्यानंतर आपण तो ग्रीड पर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. आपण आता याच्यानंतर तो युटिलिटी मीटर बघू. आपण पाहू शकतो या ठिकाणी युटिलिटी मीटर आहे, जनरेशन मीटर असं म्हटलंय त्याला. आपल्याला इन्व्हर्टरच्या माध्यमातून जी वीज निर्मिती मिळते AC 3 फेज ती या मीटरमध्ये आणली जाते. या मीटरच्या माध्यमातून ती आपल्याला जो काही आपला डिस्ट्रीब्युशन बॉक्स असेल MCBचा त्या मीटरला कनेक्ट करून ती विद्युत ऊर्जा आपल्याला ग्रिड सिस्टमला पाठवता येते. या मीटर शेजारी आपण पाहू शकतो या ठिकाणी सिंगल फेज प्रिव्हेंटर बसवलाय. यदा कदाचित जर सिस्टम मध्ये सिंगल फेजिंग झालं तर सिंगल फेजिंगमुळे कोणत्याही पद्धती आपण आजच्या भागामध्ये सोलर पॅनल विषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिली असून सोलर ऊर्जा म्हणजे काय, त्याच्यानंतर सोलर पॅनलचे विविध भाग, सोलर पॅनलमध्ये असणारे प्रकार, सोलर पॅनल जोडवायच्या पद्धती या सगळ्या भागांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे सोलरचं आपण प्रात्यक्षिक पाहिलं, सोलर पॅनल कशा पद्धतीने काम करतात, त्याची रचना कशा पद्धतीची असते, त्याची उभारणी कशा पद्धतीने केली जाते, या सर्व माहिती आपणास कळली असेल. पुन्हा एकदा तर्कदीर्घ लक्ष्मण शास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई या वतीनं मी तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.